सामान्य काळातील चौथा रविवार वर्ष दुसरी. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, धार्मिक क्षेत्रामध्ये सेवाभावी कार्य करणाऱ्या, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, शैक्षणिक क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्या, वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, प्रशासकीय किंवा शासकीय क्षेत्रामध्ये नोकरीला असलेल्या किंवा एखाद्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये फर्ममध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपल्या क्षेत्रामध्ये आपल्यासोबत काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीनं कामाबाबत आपल्याला एखादी सूचना केली, एखादी ॲडवाईस दिली, अधिकारवाणीनं आपल्याला काही सांगितलं, काही नवीन प्रस्ताव आपल्यासमोर ठेवला, तर सर्वप्रथम आपणास सूचना करणारी, आपल्याशी अधिकारवाणीनं बोलणारी, आपल्यासमोर उभी असलेली, आपल्यासमोर प्रस्ताव ठेवणारी ती व्यक्ती कोण आहे, ती व्यक्ती कुठली आहे, ती व्यक्ती कोणत्या हुद्द्यावरती आहे, कोणत्या पदावरती आहे, आणि आपल्याशी अधिकारवाणीनं बोलण्याचा, आपल्याला सूचना करण्याचा, ॲडवाईस देण्याचा, आपल्यासमोर नवीन प्रस्ताव ठेवण्याचा त्या व्यक्तीला काय अधिकार आहे, काय हक्क आहे, याचा सोक्ष मोक्ष खातरजमा आपण अगोदर करतो. त्यानंतरच ती सूचना ऐकायची की नाही, त्या प्रस्तावाला आपली सहमती द्यायची की नाही, पाठिंबा आणि दुजोरा द्यायचा की नाही, ते स्वीकारायचं की नाही, हे आपण ठरवतो. कोणाच्याही तोंडून सूचना किंवा ॲडवाईस, लेखी प्रस्ताव आपण नुसते प्रिय बंधू आणि भगिनींनो ऐकून घेत नाहीत, आपण ते स्वीकारत नाहीत आणि सहकार्य करत नाहीत, त्याची अंमलबजावणी त्वरित करीत नाहीत. कोण बोलतो, काय बोलतो, कशासाठी बोलतो, कशासाठी सांगतो आणि कोणत्या अधिकारानं आणि हक्कानं बोलतो, याची आपण प्रथम शहानिशा करतो. त्याचा सोक्ष मोक्ष आपण जागीच आणि त्वरित लावतो आणि तिथल्या तिथं त्या व्यक्तीचा आपण मौखिक समाचार घेऊन मोकळे होतो. कोण काहीही बोलेल, कोण काहीही सांगेल, कोण काहीही सुचवेल आणि आपण नुसते ऐकून घेत नाहीत, अशी सर्वसाधारणपणे मानवी वृत्ती, मानवी स्वभाव आणि मानवाची प्रवृत्ती आपल्याला अवतीभोवती समाजामध्ये पाहावयास मिळते. बंधूंनो आणि भगिनींनो, अशाच आशयाच्या परिस्थितीला प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभ वर्तमानामध्ये सामोरे जात आहे. कफरनहूमच्या सभास्थानामध्ये जाऊन प्रभू येशू ख्रिस्तानं श्रद्धावंतांना धर्म शिक्षण दिलं. प्रभू येशू ख्रिस्ताचे ते आध्यात्मिक विचार ऐकून सभास्थानातील सारे लोक हे थक्क झाले, आश्चर्यचकित झाले. इट वॉज व्हेरी शॉकिंग एक्सपिरियन्स टू दॅम. अशा अधिकारानं आणि अशा वाणीनं, हक्कानं आजपर्यंत सभास्थानामध्ये जमलेल्या लोकांना कोणी शिकवलं नव्हतं, कोणी अशा प्रकारे सांगितलं नव्हतं, कोणी अशा प्रकारे बोलण्याचं धाडस केलं नव्हतं. अशा अधिकारवाणीनं आजपर्यंत कोणी त्यांच्याशी बोललं नव्हतं. लोकांना धर्मशिक्षण देण्यासाठी, उपदेश आणि बोध करण्यासाठी, शास्त्र वाचन करण्यासाठी, धार्मिक इन्स्ट्रक्शन देण्यासाठी लेवी समाजामधून प्रशिक्षित आणि ट्रेन आणि निवडलेले, नेमलेले असे शास्त्री परुषी असत. ते सिनेगॉगमधून, सभास्थानामधून लोकांना धर्मशिक्षण देत असत आणि परंपरेनं हा अधिकार त्यांच्याकडे आलेला होता, त्यांना हक्क प्राप्त झालेला होता. तो हक्क समाजानं त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मा अगोदरपासून ख्रिस्तकालीन समाजापर्यंत हा अधिकार त्यांना होता. अशा या वास्तवतेमध्ये यहुदी समाजामधील सुताराचं काम करून आपलं पोट भरणारा सामान्य गरीब कुटुंबामधील नाझरेत गावामधून आलेल्या एका सुतारानं सभास्थानामध्ये व्यासपीठावरती जाऊन एवढ्या
हक्कानं आणि अधिकारानं लोकांना उपदेश करावा, बोध करावा हे शास्त्री पुरुषांना, प्रिय बंधूंना आणि भगिनींनो खटकलं. कोण आपणास हा शिकवणारा आणि सांगणारा, अशा आशयाचे विचार देखील त्यांच्या मनी आले असणार. त्यांच्या मनामधील धूर्त, कावेबाज आणि स्वार्थी विचार ओळखूनच अगदी जाणून बुजून हेतू पुरस्सर शब्दात दिवशी सभास्थानाचंच अशुद्ध आत्म्याने पछाडलेल्या एका माणसाला प्रभू येशू ख्रिस्तानं शास्त्री पुरुषांच्या डोळ्यात देखत त्या सभास्थानामध्ये त्या अशुद्ध आत्म्यास, त्या सैतानी प्रवृत्तीस धमकावीत, त्या सैतानी प्रवृत्तीचा त्या क्षणी प्रभू येशू ख्रिस्तानं नायनाट केला. त्या माणसामधून त्या सैतानी प्रवृत्तीला कायमचं घालून दिलं. जगामधील, स्वर्गामधील सर्व गोष्टीवर, सर्व शक्तीवर आणि सर्व व्यक्तीवरती आपला अधिकार आहे. सर्व गोष्टी, सर्व काही आपल्या अधिपत्याखाली आहेत. हेच जणू काही प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या कृतीद्वारे, आपल्या बोलण्याद्वारे सभास्थानामध्ये प्रार्थनेसाठी जमलेल्या सर्व भाविकांना दर्शविलं. त्या माणसामध्ये दबा धरून बसलेल्या मानव जातीमधील त्या सैतानी वृत्तीनंही प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताचं सभास्थानामध्ये सर्वांसमक्ष प्रकटीकरण करताना तो माणूस मोठ्याने बोलला, हे येशू नाझरेतकरा, तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र तो तूच. हे सर्व घडताना, हे सर्व पाहताना, हे सर्व ऐकताना सभास्थानातील ते सर्व लोक आश्चर्यचकित झाले, थक्क झाले. ते एकमेकांना विचारू लागले, हे आहे तरी काय? काय आपण पाहतो, काय आपण ऐकत आहोत? काही अधिकारयुक्त नवीन शिकवण शब्दात दिवशी आपण जे करत नाहीत, आपण जे करू नये त्या गोष्टी हा माणूस किती सहजपणे, कोणाला न घाबरता, कोणाला न भिता, अगदी उघडपणे, जाहीरपणे आणि निर्भीडपणे करतो. अशुद्ध आत्म्यानाही तो आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, परंतु काही लोक त्या ठिकाणी सभास्थानामध्ये उपस्थित होते. ते प्रभू येशू ख्रिस्ताचे ऐकत नव्हते, त्याला जुमानत नव्हते, त्याला स्वीकारत नव्हते. याचे प्रभू येशू ख्रिस्ताला नक्कीच वाईट वाटले असणार. वास्तविक प्रभू येशू ख्रिस्ताबाबतचे प्रकटीकरण प्रभू येशू ख्रिस्त येण्या अगोदर संदेष्टा मोशेने शेकडो वर्षा अगोदर करून ठेवलेलं होतं. त्याचा वृत्तांत, त्याचा तपशील आपण आजच्या पहिल्या वाचनामध्ये ऐकलेला आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, 40 वर्षे इजिप्तमधून ईश्वरी प्रेरणेनं आणि सामर्थ्यानं संपूर्ण इस्रायल जनतेचं रानावनात दर्याखोऱ्यामधून नेतृत्व करणारा मोशे हा वतनभूमीपर्यंत जिवंत पोचू शकत नाहीत, ही परमेश्वराची योजना होती. आणि त्याच मोशेला परमेश्वरानं अगदी आगाऊ सांगून ठेवलेलं होतं, मी इस्रायलचा परमेश्वर तुझ्या भावबंधांमधून तुझ्यासारखा एक महान संदेष्टा उभा करीन. त्याच्या मुखामध्ये मी माझी वचनं घालीन, ज्या आज्ञा मी देईन त्या सगळ्या तो इस्रायल जनतेसमोर निवेदन करील, त्यांना माझ्या वतीनं सांगेल आणि शिकवेल. परमेश्वराकडून प्राप्त झालेलं वचन मोशेनं समस्त इस्रायल लोकांना आपल्या मृत्यूपूर्वी सांगून ठेवलेलं होतं. तोच वृत्तांत आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकलेला आहे. परमेश्वरानं मोशे करवी इस्रायल जनतेस दिलेलं वचन आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेला आहे. तोच तो महान संदेष्टा, तोच हा नवीन मोशे, परमेश्वराचा पुत्र आजच्या शुभवर्तमानामध्ये सभास्थानामध्ये अधिकारवाणीनं लोकांना शिकवत होता. त्याच्या मुखामधून
ईश्वरी वचनं बाहेर पडत होती ती ऐकून जमाव श्रद्धावंत थक्क झालेले होते. हा अधिकार या देवपुत्राला त्या स्वर्गीय पित्याकडून लाभलेला होता. त्यासाठी या पृथ्वीवरील त्या शास्त्री पुरुषांची कोणाच्या संमतीची कोणाच्या परवानगीची काहीच आवश्यकता नव्हती. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सभास्थानामध्ये अधिकारवाणीनं बोलत होता, अधिकारवाणीनं शिकवत होता. तो शब्बाताचा धनी होता. जगातील सर्व दृश्य आणि अदृश्य त्याच्याद्वारे त्याच्या ठाई आणि त्याच्यासाठी साकारलेलं आणि आकारलेलं होतं. पौलानं करिंथीकरास पाठवलेल्या पत्रामध्ये आपण सांगण्यात आलेलं आहे की आपण या जगात राहायचे, परंतु या जगाचं आपण व्हायचं नाही. जगातील या ऐहिक गोष्टीमध्ये आपण वाहत जाऊ नये, तर आध्यात्मिक गोष्टीकडे आपलं चित्त आपण केंद्रित करावं, असा सल्लाच्या दुसऱ्या वाचनामध्ये आपणास देण्यात आलेला आहे. बंधनो आणि भगिनीनो, पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधिपत्याखाली आहे. आजही प्रभू येशू ख्रिस्त आपण सर्वांची त्याच्या प्रभू वचनाद्वारे अधिकारवाणीनं बोलत आहे. आपण सर्वांना तो अधिकारवाणीनं शिकवत आहे. बंधूंनो आणि भगिनीनो, स्तोत्रकार आजच्या स्तोत्रामध्ये म्हणतो, तुम्ही आपली मने आज कठोर करू नका, तर तुम्ही प्रभूची वाणी ऐका, प्रभूचा आवाज आपण ओळखावा. बंधूंनो आणि भगिनीनो, आपल्या प्रत्येकामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे दुर्गुण आहेत, कोणत्या कोणत्या वाईट गोष्टी आहेत, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. आपल्यामधील ही सैतानी वृत्ती, आपल्यामधील सैतानी विचार, आपल्यामधील विघातक स्वार्थी प्रवृत्ती, आपल्यामधील वाईट सवयीचा बिमोड नायनाट करण्याचं सामर्थ्य त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. या प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांवरती त्याचा सर्व प्रकारचा अधिकार आहे. आपल्या स्वतःच्या मनावर, आपल्या विचारावरती, आपल्या अंतःकरणावरती, आपल्या हृदयावरती प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वामित्व आहे, प्रभुत्व आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, आपण सर्वांनी त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं विश्वासानं ऐकलं. या प्रभू येशू ख्रिस्ताला आपण सर्वांनी अगदी मनापासून स्वीकारलं, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या अपेक्षेप्रमाणे, त्याच्या आज्ञेप्रमाणे आपण या जगामध्ये, या पृथ्वीवर नक्कीच जीवन त्याच्या इच्छेप्रमाणे जगू शकू. जोपर्यंत बंधू भगिनीनो आपण त्याचं ऐकत नाही, जोपर्यंत आपण प्रभूला जुमानत नाही, जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये या प्रभू येशू ख्रिस्ताला स्थान आणि थारा देत नाही, जोपर्यंत आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत नाहीत, तोपर्यंत आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या, दबा धरून बसलेल्या या सैतानी वृत्तीवरती, प्रवृत्तीवरती आणि शक्तीवरती आपल्याला विजय मिळवता येणार नाही.